चला दोन्ही संघांना विनंती आहे 12th मॅन पाठवायचं आहे लवकरात लवकर. चला दोघा संघांना विनंती आपला 12th मॅन पाठवा सामन्याला नाही तर वेळ जाईल. चला हार्दिक ब्लास्टर्स तुमचा सुद्धा 12th मॅन पाठवा. चला सामन्याला सुरुवात करा सर. मॅच ऑन. एका दिशेला आमिर एका दिशेला ओमकार. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू चांगला चेंडू पिचिंग केला आणि इकडं बोटवरती केलं पण तिथं पंचांचा काही निर्णय नाही आला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आमिर जाते पवेलियन मध्ये आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॉलच्या स्वरूपात ओमकारने पाठवला आमिरला मैदानाच्या बाहेर पवेलियन मध्ये. आल्या आल्या उत्तर दिला बॉलने ओमकारने आणि नक्कीच फलंदाजाला पाठवला मैदानाच्या बाहेर पवेलियन मध्ये विकेटच्या स्वरूपात. आणि नक्कीच इथं टीम डिस्कशन तर होणार आहे तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चांगलं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं बोल्ड आउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अर्शान. चांगलंच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ओमकारच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला पाठवलं बोल्ड आउटच्या स्वरूपामध्ये. दुसरा चेंडू नक्कीच आपण पाहिला तो चांगला चेंडू टळवला आणि इकडे डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतो. दुसरा चेंडू समाप्त होतोय. धाव संख्या 0च्या घडीवरती आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच हार्दिक ब्लास्टरच्या संघाचं सुद्धा नक्कीच कौतुक असेल. कालच्या क्षेत्रामध्ये त्यांनी 3 मधून 2 सामने जिंकले. अर्थातच आपला महाराष्ट्र परिसरातला एक नावाजलेला खेळाडू सुद्धा त्या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ऑल इंडिया फॉर्मॅटचा हा आणि या चेंडूवरती आपण पाहणार आहोत फिल्डर चांगला जज केलाय आणि तिकडे कॅच सुद्धा घेण्यात आलेली आहे. फलंदाजाला परतावं लागतंय कॅच आउटच्या स्वरूपामध्ये पवेलियन मध्ये. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बोल्ड केला आणि दुसऱ्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकांनी सुद्धा काही चुकी नाही केली फलंदाजाला पवेलियन मध्ये पाठवण्यासाठी.
चांगलाच माइंडसेट गेम आपल्याला पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. तसेच ऑल इंडिया फॉर्मॅटचे खेळाडू सुद्धा पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये. ओमकारजी देसाई यांच्या नावावरती सुद्धा चांगली चर्चा आपल्याला पाहायला भेटते अख्खा महाराष्ट्र व अख्खा भारत परिसरामध्ये. आणि नक्कीच हा खेळाडू कुर्ला परिसरातला बिलॉंग करणारा ओमकार देसाई याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना. पुढचा चेंडू इकडे थोडा चांगला चेंडू पिचिंग केला ओमकारने. नक्की त्या चेंडूवरती सुद्धा काही धाव आली नाही. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मित्रांनो, आपल्याकडं माइंडसेट गेम असेल, एखादा चांगला खेळाडू असेल, तर नक्कीच आपल्याला काही शंका नसते. आणि या चेंडूवरती सुद्धा येणारा फलंदाजाला केला कॅच आउट आणि बोटवर. चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. ओमकार सावंतच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले. त्या 4 चेंडूमध्ये पहिला चुकीची दुरुस्ती. 5 चेंडू हाताळले, त्यावरती पहिला बोल्ड आणि दुसरा डॉट, मग तिसरा कॅच आउट, चौथा डॉट आणि 5वा चेंडू आपण पाहिला तर अजून एक कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला पवेलियन मध्ये परतवले ओमकार सावंत यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवले रिझवी. रिझवीला तरी काही करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, का की सलामीची 3 घडी बाद झाली मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला भेटलं चांगलंच गोलंदाजी करते ओमकार सावंत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मित्रांनो, तुमच्या संघामध्ये एखादा कुठला चांगला माइंडसेट प्लेअर असो या टीम स्पिरिट करणारा प्लेअर असो, तर नक्कीच सामना तुम्हाला रंगवता येते. एक स्टार्ट सर. आणि या चेंडूवरती चांगला टोळवला आणि तो चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणि इथे रिझवीच्या बॅटीतून चौकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ना गोलंदाजांनी चुकी केली ना फलंदाजांनी चुकी केली. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले ओमकार सावंतने. आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज फलंदाज तैनात झाला आणि त्या फलंदाजाने येऊनच वैयक्तिक पहिलं व संघाचा शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केला 4 धाव्यांसाठी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते मुजीम. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने हलकाचा कट घेऊन एक धाव घेतली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा स्ट्राईक वरती आलाय तो रिझवी मैदानाच्या आतमध्ये. आणि या चेंडूवरती दाखवले गोलंदाजाला चेंडू जाते सीमा रेषा पार आणि ते देतो षटकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेले 5 चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार आला. आणि दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रहार आक्रमण झाला रिझवी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. या चेंडूवरती आक्रमण झालाय रिझवी आणि चेंडू जातोय शाळेच्या आत आणि इथे येतोय षटकार. पंचांचा निर्णय. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण झाला रिझवी
आणि मी आलोय कशासाठी, मी करून दाखवणार ते प्रयत्न. नक्कीच रिजूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटकार. धावसंख्या झाली 17 धावा. पाहिलं तर 3 गडी बाद झाले. त्यानंतर माझी कामगिरी कशी आहे ती मला दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये रिजवी बॅटेतून दाखवते माझी कामगिरी काय आणि मी आलोय कशासाठी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. आणि या चेंडूवरती मुजीबने केलाय रिजवीला दांडी 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 गुल विकेटचा पतंग. नक्कीच मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रहार आक्रमण झाला. रिजवी मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साहिल अरबा त्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. एकूण 4 गडी बाद झाले. TSF संघाचे चांगलीच गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच मित्रांनो, कुठला जरा गोलंदाज विकेट घेतलो नाही तर दुसऱ्याच्या एका गोलंदाजावरती प्रेशर नक्कीच येतोच. आणि 2 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये रिजवीच्या बॅटीतून. आणि तिसऱ्या चेंडूवरती मुजीबने त्याला बॉलनी उत्तर दिला. ते त्रिफळा चेत केली बोल्ड आउटच्या स्वरूपात. रिजवी गेला मैदानाच्या बाहेर पवेलियनमध्ये. त्याची जागा भरून घेणारा मैदानाच्या आतमध्ये साहिल अरबा. पुढचा चेंडू आपण पाहिलं. साहिल सुद्धा आला मैदानाच्या आतमध्ये. तिकडे ओमकारने काही चुकी केली नाही मित्रांनो. आणि अरबाला बोट दाखवून पाहिलं आणि सांगितलं चला पवेलियन मध्ये तंबूचा आसरेला पाहायला भेटतोय साहिल अरबा. हॅट्रिक नक्कीच ऑन हॅट्रिकचा चान्स आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतं का. तिकडे चांगला जेल टिपला ओमकार देसाई यांनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. नक्कीच मित्रांनो, मी सांगितलं एखादा तुमच्या संघामध्ये माइंडसेट प्लेअर असो या ऑल इंडिया फॉर्मॅटचा प्लेअर असेल तर नक्कीच तुमचं व्हेरिएशन जो खेळायचा असतो तो वेगळ्याच पद्धतीचा असतो. आणि नक्कीच तिकडे आपल्याला आतमध्ये चांगला खेळ पाहायला भेटला टीम हार्दिक ब्लास्टर्सच्या संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते रेहान मोतीवाला. आणि हा चेंडू चांगलाच पिचिंग केला. त्यावरती 1 धाव घेतली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती मैदानाच्या आतमध्ये. मुजीब ची षटक समाप्त झाली मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तो. ओमकार सावंत नक्कीच तिसरा षटक सुद्धा घेऊन येतो तो ओमकार सावंत मैदानाच्या आतमध्ये. आणि या चेंडूवरती पिचिंग केला आणि त्या चेंडूला पाठवला सीमारेषा पार. आणि इथे रेहानच्या बॅटमधून षटकार.
दुसरा चेंडू सुद्धा आपण पाहिला, तोही सुद्धा टोलावला रेहानने सीमारेषा पार. आणखीन एक आक्रमण षटकार आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये रेहान कडून. नक्कीच ओमकार सावंतला इथं काहीतरी वेगळं शैलीचं गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक हाताळला कुठल्या वेगळ्या पद्धतीने हाताळला, आता दुसरा षटक आपण पाहतो तर कुठल्या वेगळ्याच व्हेरिएशन मध्ये आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ 2 षटकार. चेंडू पोहोचवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू कन्स्ट्रक्शन लाईनच्या साईड मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय जाताना. तो चेंडू हरवला, नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्यात आला जुना स्वरूपाचा. आणि या चेंडूवरती पाहिलं तर चांगलंच उत्तर दिलंय बॉलने ओमकार सावंतने. नक्कीच चांगला चेंडू पिचिंग केला आणि इथं येतो तो डॉट बॉल. लेग बिटवीनचा कॉल होता पण तो नाकारला. आपल्या विनंतीला मान देऊन अभिजित कांबळे यांचे पिताश्री अशोकजी कांबळे आपण व्यासपीठावरती यायचंय. एक धाव येते मैदानाच्या आतमध्ये. आपल्या विनंतीला मान देऊन आपले मित्र अभिजित कांबळे यांचे पिताश्री अशोकजी कांबळे पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आणि इकडे येतो तो षटकार. जुबेरच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटते. जुबेर सुद्धा आक्रमण होतोय ओमकारच्या षटकावरती. नक्की त्या चेंडूवरती टोलवला तो षटकार. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओमकारचा. पण त्यांचा वाईटचा इशारा येतो मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा रन्स. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिला तर चांगला चेंडू पिचिंग केला, फलंदाजाला कळलाही नाही आणि डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 38 धावा. 38 लॉस ऑफ 5 विकेट्स टीम TFS. आपल्या विनंतीला मान देऊन आपले मित्र अभिजित कांबळे यांचे पिताश्री अर्थातच अशोक काका कांबळे आपण स्थानापन्न होता. तसेच आपल्या विनंतीला मान देऊन अशोकजी कांबळे यांच्यासोबत यांचे मित्र
सुनीलजी तांगळे दांगळे सुनीलजी तांगळे सुद्धा दाखल झालेत, व्यासपीठावरती स्थानापन्न झालेत. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकार येताना आपल्याला पाहायला भेटते. धाव संख्या झाली ती 42. बॉलिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक टाकले तर मुजीब. नक्कीच ती इनिंग समाप्त झाली तर आपल्याला नक्कीच दोन शब्द ऐकायला भेटतील अशोकजी कांबळे यांच्या हस्ते. नक्कीच या चेंडूवरती आपण पाहिलं तर दोनदा घेण्यात यश आले रेहानला. 44 44. चांगला चेंडू टोळाला, चांगला पिचिंग करायला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. मुजीब रबाडा आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं रेहान सुद्धा आक्रमण झाला आणि इथं आला तो चौकार रेहानच्या बॅटीतून. आणि या चेंडूवरती सुद्धा आक्रमण झाला रेहान आणि आला इथे तो मैदानाच्या आतमध्ये षटकार रेहानच्या बॅटीतून. नक्कीच चांगलं उत्तर दिलं आहे गोलंदाजाला रेहाननी बॅटीच्या सहाय्याने. धाव संख्या झाली ती 52 धावा. आणि नक्कीच या चेंडू वरती सुद्धा टो लावला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतं ब्रँडेड रेहानच्या बॅटीतून षटकार. नक्कीच षटक समाप्त झालं आणि इथे ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या तिथे पाहायला भेटतंय. सिंथेटिक बॉलचा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. नाही हा या बॉलरची एक ओव्हर असते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षय ठाकूर. सिंथेटिक बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला भेटेल. जुबेर फलंदाजीसाठी. हा चेंडू सुद्धा टो लावला आणि हा चेंडू गेला सीमा रेषा पार. इथं येते चौकार. धाव संख्या झाली ती 62 62.
नक्कीच या चेंडूवरती एक धाव घेण्यात आली. वॉडबॉलचा इशारा येतो मैदानाच्या आतमध्ये. अर्धन चेंडू. चांगलाच कट केला चेंडू. एक धाव घेण्यात आली त्या चेंडूवरती. 4 चेंडू 65 धावा. या चेंडूवरती सुद्धा सिंगल रन पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती सुद्धा एक धाव घेण्यात आली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू. नक्कीच या चेंडूवरती सुद्धा चौकार येतोय. धाव संख्या झाली ती धाव संख्या ती 67 प्लस ऍड केले जातील रन्स. रन्स ऍड केले जातील एक्स्ट्रा रन्स. बॉल धाव संख्या झाली ती 79 धावा. 79. चांगलीच खेळ आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 5वा षटक समाप्त झाले. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो. नक्कीच या चेंडूवरती एक धाव येते. नक्कीच संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं व संघासाठी 6वं षटक टाकायला मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया फॉर्मॅटचा खेळाडू ओमकार देसाई दाखल होतोय. नक्कीच या चेंडूवरती कुठेतरी चुकी झाली फिल्डिंग मध्ये.
इथे एक धाव सुद्धा नव्हता, तो धाव सुद्धा भेटला. नक्कीच चांगला चेंडू पिचिंग केला. इथे तो डॉट बॉल. व्हाईट बॉल. धाव संख्या झाली ती 82 धावा. नक्कीच हा चेंडू सुद्धा पिच आउट केला आणि त्या चेंडूला पाठवला सीमारेषा पार. रेच्या बॅटीतील तो षटकार. नक्कीच रेहानचा स्कोर असेल 45 धावा. 16 चेंडू 45 धावा. अजून 5 धावा बनव भावा अर्ध्या षटकासाठी. या चेंडू वरती सुद्धा टोलावला आणि नक्की बॅट वरती केली. नक्कीच चांगला षटकार यायला पाहिला आणि त्यावरती सुद्धा 51 धावा आपल्याला पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू 51 धावा रेहानच्या बॅटीतून पाहायला भेटतंय. नक्कीच चांगली खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली रेहानच्या बॅटीतून. 17 चेंडू 51 धावा. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला खेळाचा अनुभव असला तर नक्कीच तुम्ही चांगला खेळ करू शकता. पण तुमच्या समोर ऑल इंडिया पद्धतीचा एखादा अष्टपैलू खेळाडू असेल तर तिकडं समीकरण काय वेगळं असतंय. या चेंडू वरती सुद्धा टोलावला आणि इथे येते पंचांचा निर्णय. षटकार. आणि नक्कीच आजच्या दिवसात आपण पाहिलं तर स्कोर कार्ड शिरला तो 100 धावांवरती. नक्कीच पूर्ण 11 सीझन मध्ये आपण पाहिलं तर KPL चा आजच्या दिवसाचा 100 धावाचा स्कोर कार्ड ओढलेला आहे TSF या संघाने. TFS या संघाने चांगली फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. नाबाद पारित दोन्ही फलंदाज खेळत आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रेहान आक्रमण झाला, अर्धषटकाचा मानकरी ठरला. या चेंडूवरती सुद्धा चांगला स्ट्रोक आला. चेंडू वळला आणि गेला मैदानाच्या बाहेर. 4 रनासाठी चौकार. गोलंदाज ज्योतिराम यांच्या वरती चांगला दबाव पडताना आपल्याला पाहायला भेटला.
नक्की या चेंडूला सुद्धा चांगला पिचिंग केला तिकडे क्षेत्ररक्षक होता त्याला हाताला लागून गेलाय तो चौकार. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. धाव संख्या ती 108 धावा. आणि एक डॉटच्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. हा चेंडू सुद्धा चांगला टोलावला तिकडं क्षेत्ररक्षक होता त्यांनी काही चुकी नाही केली पण एक धाव नक्कीच घेतल्या मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या झाली ती 109 धावा. TFS या संघाची चांगली इनिंग आपल्याला पाहायला भेटते बॅटिंग ऑर्डर मध्ये. चांगलाच पेंडू पिचिंग केला कटआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एकदा वेगळ्या पद्धतीचा व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटला गोलंदाजी करता टीमला. टीम हार्दिक ब्लास्टर्सच्या संघाला धाव संख्या झाली ती 110 धावा. हॅलो 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 हॅलो. नक्कीच वैयक्तिक दुसरा वर संघासाठी 8 षटक टाकले त्या मैदानाच्या आतमध्ये ओमकारजी देसाई. नक्कीच पहिला चेंडू टाकला त्या चेंडूवरती केला आक्रमण इथं आला षटकार. किती पैसे गेले असतील त्याला. या चेंडूवरती सुद्धा आक्रमण केला चेंडू पाठवला रोडच्या दिशेने आलाय षटकार. सत्तर धावांची पारी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रेहानच्या बॅटीतून. धाव संख्या झाली ती 122 धावा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सुद्धा चांगला पिच आउट केला आणि इथे आला तो डॉट बॉल. इथे सुद्धा चांगलाच पिच आउट केला चेंडू कळलाही नाही गोलंदाजाला. नक्कीच चांगला व्हेरिएशन मध्ये तो चेंडू पिच ऑन केला आणि नक्कीच फलंदाज भिरकावून गेला त्या चेंडूवरती. चांगलीच गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटली पण पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण षटकार पाहायला भेटले मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला डॉटच्या स्वरूपात आपल्याला चेंडू पाहायला भेटला ओमकार देसाई याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल
शेवटचा चेंडू. या चेंडूवरती केला आक्रमण, इथं आला षटकार. रेहान आपण व्यासपीठावरती यायचं रेहान. पंचवीस चेंडू मध्ये 25 चेंडू 76 धावा. रेहान बेस प्राइस पद्धतीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला आक्रम होताना 10-6 2 चौके रेहानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलंय. धन्यवाद.
नक्कीच मित्रांनो, कुर्लेकरांनो, आपल्याला एक नवीन बातमी आलेली आहे. नक्कीच आपल्या KPLचा पेज पण आहे इंस्टाग्रामवरती, त्याला फॉलो करायचं तुम्हाला आणि त्यावरती नवीन नवीन तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार. नक्कीच मित्रांनो, KPL या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. नक्की तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स भेटत जातील याच्या माध्यमातून. KPL सीझन 11 नक्की चांगला चेंडू पिच आउट केला आणि चांगला चेंडू वळवला. ओमकारला कळलाही नाही हा चेंडू कुठल्या पद्धतीने टाकलाय. चुकीची दुरुस्ती. फलंदाज साधिक आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच फलंदाजाला कळला नाही तो चेंडू कुठल्या पद्धतीचा हाताळला आणि तो चेंडू गेला डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच हा चेंडू टोलावला आणि साजिदचा कॅच आउट घेतला आणि पवेलियन मध्ये परतवला सादिकला कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. हार्दिक ब्लास्टर्स या संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. ओमी सावंत एका दिशेला, ओमी सावंत एका दिशेला, ओमी देसाई. आणि या चेंडूवरती नक्की टोळाला तो चेंडू आणि इथं कॅच होती आणि कॅच ड्रॉप झाली. एक मासा जाळीत अडकला, नक्की तो पळून गेला असं म्हणायचंय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये असं समीकरण होतंय. नक्कीच हा चेंडू तुझा टोळावला आणि त्या चेंडूवरती आला चौकार. ओमकारच्या बॅटरीतून चौकार. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं तर आलाय नक्कीच चौकार. चला दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस साठी यायचे. आरवी म्हणा 11 वर्सेस KKR. चला आरवी म्हणा 11 वर्सेस KKR, आपण टॉस साठी यायचे व्यासपीठावरती. चलो दोनों टीम्स के कैप्टन को विनंती है, अपन टॉस के लिए आना है स्टेज पे.
चला अशोकजी कांबळे व तसेच राजेशभाई, आपण तिघांनी जायचंय ज्ञानफिकेसाठी. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण ज्ञानफिकेचा कॉल करून घ्यायचा आहे खाली व्यासपीठावर. नक्कीच आपण ज्ञानफिकेचा कॉल करतोय व्यासपीठावरती. तसेच असे अशोकजी कांबळे आहेत, राजेशभाई आहेत, सुनील साहेब सुद्धा आहेत. मान्यवरांना विनंती आपण टॉस करून घ्यायचं आहे. KKR संघाचा हेडचा निर्णय होता, आला टेल. टेल KPL. नक्कीच सध्या तुमचा निर्णय काय असेल? नक्की तुम्ही ज्ञानफिक जिंकलाय. आम्ही फिल्डिंग करू. नक्की क्षेत्ररक्षणाची निर्णय घेतलाय और सचिन मुकीम भाई आपने कॉल किया टॉस और आप टॉस हार गए, तो आपका क्या निर्णय था? मतलब जीतने के बाद आप क्या निर्णय लेते थे? आफ्टरनून के मैच में कुछ भी फील्डिंग है बैटिंग है कुछ फ़र्क नहीं पड़ता है. अभी बैटिंग है तो अच्छा स्कोर करने की कोशिश करेंगे एंड अच्छे एक टारगेट सेट करने की कोशिश करेंगे. नक्कीच धन्यवाद आसिफ भाई. तसेच अशोकजी आपण दोन शब्द या स्पर्धेबद्दल, आयोजनबद्दल. ओके, धन्यवाद. चला सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, त्याला आपण अंपायर सोबत अपील नाही करायची आहे. नक्कीच चांगला चेंडू पिचिंग केला तर कॅट लागून चेंडू गेला आहे. थर्ड मॅनच्या रिजनमध्ये तिकडे येतं तो एक धाव. लहान पोरांना विनंती आहे, आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. तुम्हाला चेंडू लागू शकतो, दुखापत होऊ शकते. लहान पोरांना विनंती आहे, आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. चांगला चेंडू टोळवला आणि त्यावरती मारला चौकार. ओमी सावंतच्या बॅटेतून येतात चौकार. चांगला चेंडू टोलवला आणि त्यावरती आला कटच्या स्वरूपामध्ये. तर अजून एक कॅचेस विन द मॅचेसची संधी होती मैदानाच्या आतमध्ये. इकडं अजून एक जेल निसटतय मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस. अजून एक जीवदान भेटते ओमी सावंतला त्या चेंडूवरती. 2 जीवदान मिळाले. आपले मान्यवर आपल्याला कळवत आहेत 2 जीवदान मिळवले ओमी सावंत यांनी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, आम्ही कुर्लेकर संघ नक्कीच दाखल असतो स्टेशन वाईजच्या संघात. या ओपनच्या संघामध्ये अंडरआर्म असो या ओव्हरआर्म क्रिकेट असो, आम्ही कुर्लेकर मराठा वॉरियर्स असे संघ कुर्ला परिसरातून बिलॉंग करतात. ते संघ सुद्धा चांगलीच कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. आम्ही कुर्लेकर कुर्ला हे संघाकडून व मराठा वॉरियर्स कुर्ला या संघाकडून चांगलीच कामगिरी पाहायला भेटते. चांगला चेंडू पिच आउट केला आणि त्यावरती एक हलकाचा कट घेऊन त्यावरती एक धाव घेण्यात यशस्वी होते ओमकार देसाई.
शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती येतो तो ओमी सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे हा नावाजलेला फलंदाज मॅन फ्रॉम कुर्ला. चांगला चेंडू पिच आउट केला आणि त्यावर टोळवला चौकार. ओमी सावंत ब्रँडेड चौकार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 21 धावा. एकवीस 21. नक्कीच ओमकार भाऊ आपल्याला समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये येणारे ये 10 रुपए का देता है. कितना कम? 240 का धंदा होता. बराबर ते बरं पडायचं. चांगलाच चेंडू पिच आउट केला आणि त्यावरती आला डॉट बॉल. ओमकारला कळला नाही हा चेंडू कुठल्या पद्धतीचा हाताळला. ओमकार नक्कीच विचार करत बसला तो चेंडू कुठल्या पद्धतीचा पिच आउट केला आणि मला कळलाही नाही. डॉट बॉल गेला. येणाऱ्या चेंडूवरती आपण पाहत आहोत कुठल्या पद्धतीचा चेंडू हाताळत आहेत आणि ओमकार कुठल्या पद्धतीचा चेंडूला पाठवत आहेत सीमारेषेच्या पार. नक्की त्या चेंडूला टोळावला आणि चेंडू गेला सीमारेषाच्या पार आणि आले ओमकारच्या बॅटीतून चौकार.
नक्कीच हा चेंडू सुद्धा टोलावला, हेलिकॉप्टरच्या पद्धतीने पाठवला, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, येतोय ओमकार देसाई ब्रँडेड षटकार. नक्की त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट होता, त्यावरती लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला धाव घेताना पाहायला भेटलं. मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाई, ओमी सावंत आला आहे फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती. नक्की त्या चेंडूवरती सुद्धा पाहिला ओमकार गप्पा बसला नाही, आला इथं चौकार. स्कोर नक्कीच कळवतो मित्र तुम्हाला. या चेंडूवरती 4 आले तर एकूण तुमचा स्कोर काढला, स्कोर झाला आहे 36 36. क्या निकालने लगा इनर इनर निकालने लगा.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगला चेंडू पिचावून केला आणि तिकडे ओमकारला नक्की कळाला नाही. तो चेंडू ओमकारला कळाला असता तर डायरेक्ट पाठवला असता षटकारासाठी तो चेंडू. नक्कीच पुढच्या चेंडूवरती बघू कुठला प्रयास होते मैदानाच्या आतमध्ये देसाईच्या बॅटीतून. नक्कीच हा चेंडू टोळवला आणि त्या चेंडूवरती घेतला एक राव. चालता चालता ओमी सावंत काढतोय एक धाव. नक्कीच फलंदाजी करायची तर आता मला करायची आहे, का की एका दिशेला फलंदाजी करताना चालणार नाही, दोन्ही ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. नक्की ओमी सावंत म्हणणार की मी दोन्ही ठिकाणी नाही, एका ठिकाणी करणार फलंदाजी. आणि नक्कीच मैदानाच्या आता आपण समीकरण पाहिलं तर नक्कीच वेगळं समीकरण पाहायला भेटतंय. पण इकडं ती संघ हार नाही मानणार, आम्हाला खेळायचं आम्ही खेळून दाखवणार, हा शब्द मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. आणि ह्या चेंडूवरती टोळवला आणि आला तो चेंडू गेला सीमारेषेच्या पार. आला षटकार ओमी सावंतच्या बॅटीतून, ब्रँडेड षटकार. धावसंख्या आहे ती 43. हा चेंडू सुद्धा चांगलाच पिच ऑन केला आणि गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि इथं कॅचची अपील होती, इकडं अपील करण्यात आली, पण इकडं पंचांचा निर्णय काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज हार मानणार नाही, आम्ही खेळायला आले तर खेळून दाखवणार मित्रा, काहीतरी करून दाखवणारच मित्रा. नक्कीच हा चेंडू सुद्धा आलावला आणि त्या चेंडूला सुद्धा टोलावला. धावसंख्या 6 करिता षटकार. धावसंख्या ती 49 धावा. शेवटचा चेंडू गोलंदाज अर्शान यांच्या माध्यमातून ओमी सावंत यांना. हा चेंडू सुद्धा चांगला स्टो लावला, त्यावरती एक धावचीच्या स्वरूपात धाव घेण्यात आली. धाव संख्या झाली पहिल्या षटकाचा चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा. ओमकार सारखा प्लेयर मारेल. चार ओवर 50. 24 पे 79. ओमकार उधर ही रहता है ना.
नागांव में रहता रे वो ब्रिज है ना ब्रिज ब्रिज के आगे चला सामन्याला चालू करा मैदानाच्या आतमध्ये पंच वैयक्तिक पहिल्या वा संघासाठी 5 षटक टाकण्याच्या मैदानाच्या आतमध्ये साहिल अरबा त्याला सामना त्वरित चालू करायचा आहे पंचांना विनंती आहे चला नक्कीच हा चेंडू पिचिंग केला आणि त्यावरती एक धाव काढली हेलो हेलो चालू आहे नक्की त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगलंच पिच आउट केलं आणि तो चेंडू 1-2 धावांचा 2 धावांसाठी तो चेंडू टोलावला आणि त्यावरती 2 धाव घेण्यात यशस्वी झालो ओमकार देसाई यांना 2 चेंडू 3 धावा आलेल्या आहेत अजूनही 4 चेंडू मध्ये बघूया किती धावा मैदानाच्या आतमध्ये येतात नक्की त्या चेंडूवरती पिच आउट केला आणि चांगलाच चेंडू हाताळला त्यावरती 1 धाव घेतला ओमी केनीला पाठवले स्ट्राईक वरती चुकीची दुरुस्ती उमी सावंतला पाठवले स्ट्राईक वरती नक्कीच वाईट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं ते पंचांचा इशारा वाईटचा धावसंख्या झाली ती 55 धावा या चेंडूवरती सुद्धा 1 धाव घेण्यात आले
नक्कीच हा चेंडू सुद्धा आपण पाहिला तर वाईट बॉल आला. अजून एक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो तो ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच मागचा चेंडू सुद्धा आपण पाहिला तो सुद्धा पिच आउट केला आणि त्यावरती सुद्धा एक धाव आली. ज्या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईट बॉल आला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं तर एक धाव झाली. त्यावरती गोलंदाज बोलतो मी मारू, फलंदाज बोलतो मी नाही थांबणार. असं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. एकूण समीकरण झालंय. धावसंख्या झाली ती 7 धावा, 5 प्लस होतील त्यावरती. धावसंख्या त्याची 65 धावा. अजून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता. टीम हार्दिक हार्दिक ब्लास्टर्सच्या संघाला सुरुवात करायची आहे. नक्कीच KPL सीझन 11 वेलकम टू द KPL 2025 सपोर्टेड बाय सुभाषजी भालेराव साहेब व तसेच डॅशिंग नेतृत्व रणरागिणी खासदार आदरणीयजी वर्षाताई गायकवाड यांच्या संकल्पनाने आपल्याला पाहायला भेटते ही सामना. त्याचे सगळं रसिक प्रेक्षकांचे हार्दिक असं स्वागत असेल. सगळे टीम चेअर, टीम स्पिरिट टीम, तसे सगळे प्रेक्षक आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आनंद घेते सगळे प्रेक्षक. नक्कीच हा चेंडू हाताळला. त्या हाताळल्या चेंडूवरती एक धाव घेतली ओमी सावंतने.
पुढचा चेंडू नक्कीच हा चेंडू टोलावला तिकडं क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाने चुकी नाही केली तिकडं चेंडू सटला आणि इथं ओमकारला परतावा लागते पवेलियन मध्ये कॅच आउटच्या स्वरूपात. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कॅच आउटच्या स्वरूपामध्ये ओमकार घाडगेला परतावा लागते पवेलियन मध्ये. अर्शांनी तिकडे चांगला जेल टिपला. तो किती दुरुस्ती मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाईला परतावा लागते पवेलियन मध्ये कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज त्याची जागा घ्यायला येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील होते तो जिशान. नक्कीच त्या चेंडूवरती टोलावला आणि त्या चेंडूवरती येतोय तो जिशानच्या बॅटून आल्या आल्या षटकार. नक्कीच तिकडं फिल्डर चांगलं कौतुक करावं लागेल. चांगलं एफर्ट्स आपल्याला पाहायला भेटतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सुद्धा चांगला स्टो लावलाय. तो चेंडू थांबत नाही जातोय सीमा रेषा पार. इथं येते चौकार. नक्कीच जिशान आला आणि जिशाननी केला आक्रमण. पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार. नक्की माझा मित्र गेला डॉगआउट मध्ये तर माझी आता जिम्मेदारी या मैदानाच्या आतमध्ये जिशान असं म्हणतोय बॅटच्या फॉलो थ्रू मध्ये. तसेच आपल्या रसिक प्रेक्षकांचा सुद्धा हार्दिक असा आभार असेल. नक्कीच तुम्ही आनंद घेत आहोत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे ती 76. डॉट बॉल येतोय. 76 लॉट्स ऑफ 2 विकेट्स टीम हार्दिक ब्लास्टर्स. सगळ्या रसिक प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल. वेलकम टू KPL 2025च्या हंगामामध्ये. तसेच आपले मान्यवर सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत असेल. चांगला चेंडू पिच आउट केला आणि नक्कीच जिशानला कळला नाही तो चेंडू कुठल्या पद्धतीचं हाताळण्यात आलं. अजून एक डॉट बॉल येते मैदानाच्या आतमध्ये. 6व्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 70 धावा. 76 लॉट्स ऑफ 2 विकेट्स टीम हार्दिक ब्लास्टर संघाची. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये हार्दिक ब्लास्टरच्या संघाला. ओमी एका दिशेला जिशान. बघू कोणाची बॅट तडपते या इनिंग मध्ये. इनिंगच्या 2 षटकामध्ये आपल्याला 53 धावांची विनंती आहे जिंकण्याकरिता.
नक्कीच हा चेंडू सुद्धा चांगला स्पीच ऑन केला आणि त्यावरती एक धाव नाही आली. सगळ्या लहान मुलांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये नाही जायचंय. सही बच्चों को विनंती है अपन मैदान से बाहर हो जाइए, मैच चालू है. नक्की चेंडू टोलावला आणि तो तिकडे तर आहे क्षेत्ररक्षक. त्या चेंडूवरती एक धाव भेटते. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्याकरिता. नक्कीच या चेंडू वरती सुद्धा टोलावला आणि इथं आला तर षटकार. एकूण समीकरण असेल 9 चेंडू 46 धावा. हा चेंडू सुद्धा आला, त्याला सुद्धा कट केला तिकडं क्षेत्ररक्षक तैनात झालाय. कॅच आउट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय विजय. विजय नांबे येत आहेत फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती सुद्धा चेंडू टोलावला आणि चेंडू जाते सीमारेषे पार. इथे येते षटकार. हे शॉट्स तुम्हाला अगोदर मारायचे होते मित्रांनो. आता मॅच संपण्यात आली आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये असं समीकरण असेल आताच्या. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये विजय होण्याकरिता 39 धावा हार्दिक ब्लास्टर या संघाला. हे स्ट्रोक्स तुम्हाला अगोदर खेळायचे होते मित्रांनो, तुम्ही लेट स्ट्रोक केलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आमिल शेख. नक्कीच चेंडू पिच आउट केला आणि त्यावरती एक धाव सुद्धा नाही. ते डॉट बॉल होते मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. त्या चेंडूवरती आपण पाहणारच आहोत. नक्की कॅच होती आणि ती कॅच ड्रॉप केली. नक्की तिकडे कॅच आउट नाही तर रनआउट करण्यात आलं ओमकार सावंतला मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय. नक्कीच हा चेंडू सुद्धा टोलाला वैद्य पद्धतीने आणि तिकडे तो चेंडू जातोय सीमारेषेच्या पार येतोय त्या चौकार. नक्कीच हा चेंडू सुद्धा टोलाला विजयनी आणि तिकडे येतोय तो विजयच्या बॅटीतून चौकार. फलंदाजाचं नाव कळवायचंय. विजय नॉन स्ट्राईक पे कोण आहे बॅट्समॅन? विजय, हिमांशू. आणि इकडं केलंय विजयला दांडी 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 गुल. विकेटचा पतंग. इनिंग समाप्त. धन्यवाद. आपल्यासोबत जोडतील आपले मित्र मोठे बंधू वॉइस ऑफ मुंबई सागरजी मोरे सर. हेलो, थैंक यू सो मच यश. आणि या मैच का प्लेयर ऑफ द मैच नो डाउट जिन्होंने अच्छा बैटिंग किया अपनी टीम के लिए और इस मैच में क्लिक हुए बैटर रेहान. रेहानला या मॅचचा आपण पाहिलं तर प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता ज्याने अफलातून बॅटिंग केली. रेहान